आणि आता एक नजर टाकणार आहोत जिल्ह्याच्या बातम्यांवर न्यूज टॉप 10 मधून। आशा सेविकांच्या आंदोलनाला यश, राज्यभरातील आशा सेविकांच्या मानधनात 5000 रुपयांची भरीव वाढ। जळगाव जिल्ह्याच्या अनेक भागातील शेतकऱ्यांनी टरबूजाची सर्वाधिक लागवड केली। उत्पन्न चांगलं आल्यामुळे टरबूज उत्पादक शेतकरी झाले समाधानी। तर शहापूरमध्ये गावांमध्ये अतिशय भीषण अशी पाणी टंचाई, विहिरीतील पाण्याने तळ गाठल्याने हंडाभर पाण्याकरता महिलांची होतीये वणवण। लातूर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या मांजरा धरणात केवळ 10% पाणीसाठा शिल्लक, शहराला 8 दिवसानंतर पाणी पुरवठा होणार, महानगरपालिकेची माहिती। भंडारा रोड रेल्वे स्थानकावर तात्काळ काउंटरवरती सकाळपासून लांबच लांब रांगा। आझाद हिंद, हावडा मेल आणि विदर्भ एक्सप्रेसमध्ये आरक्षण मिळेना। उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये प्रवाशांची रेल्वेला तुफान पसंती। परभणीमध्ये सलग 4थ्या वर्षी विद्यार्थ्यांसाठी विज्ञान प्रदर्शनाचं आयोजन। 40 शाळांमधील 150 विद्यार्थ्यांकडून प्रयोग साहित्याची मांडणी। तर पश्चिम विदर्भातला उन्हाचा पारा वाढला। मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच अमरावतीसह पश्चिम विदर्भ तापला। अमरावती, बुलढाणा, गडचिरोलीसह 9 जिल्ह्यातील तापमान 38 ते 39 अंशांवर। गोंदियामध्ये गौण खनिज खननातनं 33 कोटींचा महसूल जमा। मार्च अखेर महसुलीचे 99% उद्दिष्ट पूर्ण, लवकरच उर्वरित उद्दिष्ट पूर्ण होणार, जिल्हा खनिकर्म अधिकाऱ्यांकडून विश्वास व्यक्त। सांगली शहरामध्ये महापालिका प्रशासनाकडून जलशुद्धीकरण केंद्राची साफसफाई मोहीम हाती। शासनाकडून युद्धपातळीवर साफसफाई आणि दुरुस्तीची कामं घेण्यात आली हाती।